नमस्कार मित्रांनो, आज आपल्या समोर आहे IPL 2025चा पहिला सामना KKR वर्सेस RCB. पण या सामन्याआधीच कोलकात्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा सामना आणि खेळाडूंवर काय परिणाम होणार, पावसाचा फटका बसेल का, चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे. जाणून घेण्याअगोदर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, IPL 2025च्या 18व्या हंगामाचा शानदार शुभारंभ उद्या 22 मार्च रोजी होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात हा उद्घाटन सामना रंगणार आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने 20 ते 22 मार्च दरम्यान कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या कालावधीत विजांच्या कडकडासह गडगडाटी वारे आणि मध्यम ते हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. IMDच्या अहवालानुसार पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात 20 व 21 मार्च रोजी तुरळक पाऊस आणि वादळी वारे होण्याची शक्यता आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्समध्ये IPL 2025च्या उद्घाटन सोहळ्यासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात श्रेया घोषाल, करण औजला आणि दिशा पटानी यांचे दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी 6 वाजता सुरू होणार असून त्यानंतर रात्री 7:30 वाजता पहिला सामना रंगणार आहे. परंतु पावसाच्या शक्यतेमुळे स्टेडियमच्या मैदानावर ताडपत्री टाकण्यात आली आहे. आयोजकांनी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पर्यायी योजना तयार केल्या असून पावसाचा सामना सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. IPL 2024मध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाची कमान यंदा नवा कर्णधार अजिंक्य रहाणे सांभाळणार आहे. मागील हंगामात संघाचे नेतृत्व करणारा श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्समध्ये दाखल झाला आहे. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हा संघ देखील नव्या कर्णधार रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या IPL विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही संघासाठी हा पहिला सामना महत्त्वाचा असणार आहे. मात्र पावसाचा फटका बसल्यास चाहत्यांचा हिरेमोड होण्याची शक्यता आहे. IMDच्या ताज्या अहवालानुसार कोलकात्यात 22 मार्च रोजी संध्याकाळी पावसाची शक्यता 70% आहे. तापमान 24°C ते 19°C आहे, तर वारा तासी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे. IMDच्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. तसेच गडगडाटी वारे आणि पाऊस सामना सुरू होण्याच्या वेळी होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या सामन्याला सुरुवातीला विलंब होऊ शकतो किंवा काही षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. जर पावसामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला तर दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. मात्र DLS म्हणजेच डकवर्थ लेविस स्टेन नियम लागू करून सामना छोट्या स्वरूपात खेळवला जाऊ शकतो. प्रेक्षक आणि चाहत्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये येताना रेनकोट आणि छत्रीसोबत ठेवावी. तसेच ऑनलाईन सामना पाहणाऱ्या चाहत्यांनी हॉटस्टार आणि जिओ सिनेमावर लाईव्ह अपडेट्स मिळू शकतात. कोलकात्यात हवामान खराब राहिल्यास IPL 2025च्या सुरुवातीला मोठा फटका बसू शकतो. आयोजकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन वेगवेगळे पर्याय ठेवले असले तरी अंतिम निर्णय सामना सुरू होण्याच्या वेळेस घेतला जाईल. IPL चाहत्यांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कोलकात्यात पाऊस पडला तरी संघ आणि चाहत्यांचा उत्साह कमी होणार नाही. आता पाहायचंय 22 मार्च रोजी क्रिकेटप्रेमींना पावसाचा सामना करावा लागतो की चौकार षटकारांचा फटाका दिसतो. तर मित्रांनो, KKR वर्सेस RCBच्या या महामुकाबल्यावर हवामानाचा काय परिणाम होणार हे पाहणे खूपच रोचक असेल. तुम्हाला काय वाटतं? हा सामना निर्विघ्न पार पडेल का आणि कोणता संघ बाजी मारेल? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच दमदार अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.